नाथ नारायण वासुदेव। रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी, 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 हे नाथ नारायण वासुदेव। रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। रामकृष्ण हरि मुकुंद मुरारी, 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 हे नाथ नारायण वासुदेव। 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 कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। आदिशक्ती दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ, मुक्ताबाई की माऊली जय। ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु जय। तुकाराम महाराज, सद्गुरु झेंडूजी महाराज की जय। सद्गुरु मुकुंद महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सब संतन की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि, मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायको। जन्मादस्य यतोऽन्वयादितरते चारथेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते मामुनिकृते किं वा परैरीश्वरा, सत्यहृद्यवरुध्यत्र कृतविश्वश्रोषुभिस्तक्षणात्। निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं, पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं, द्वैपायनो विरहकातराजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुः, तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावने, आदत्रे जननी देवांचे। मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या,
शरण शरण एकनाथा पायीन माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता अहमेवा समेवाग्रे नान्यत् यत् सदसत् परं पश्चादहं यतेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री विठ्ठल या लागी वंदिता चरण जीवासी ओढवे शिवपन चरण स्पर्शे स्वानंद पूर्ण अगाध महिमान गुरुचरणी त्याची सद्भावी जी घडे सेवा तै जीवित्व शोधिता न मिळे जीवा तव शिवची मोकला शिवभावा हा अभिनव ठेवा सेवे माझी तो जयासी आश्वासी आपण त्यासी हरिहर वंदिती पूर्ण कडी काळ घाली लोटांगण रिगती शरण काम क्रोध तिही अंगे आपण ज्या त्याचे घरीचे वाहती जीवन एवढे गुरुदास्याचे महिमान सभाग्य जन पावती। ब्रह्मचित्कला आईसाहेब मुक्ताईच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली क्रमप्राप्त सेवा चतुश्लोकी भागवताचा हा नमनात्मक प्रकरणातला भाग शांतीब्रह्मनाथ महाराज आपल्या श्रीगुरूंचं वर्णन करतायत। आता वंदू जनार्दन ज्यांच्यापासून आपल्याला आनंदमय सृष्टी प्राप्त झाली अशा जनार्दन स्वामींना नमन करतात, प्रार्थना करतात आणि त्यांचं वर्णन करतात। श्रीगुरूंच्या सेवेचा, श्रीगुरूंच्या एकेका पैलूचा वास्तविक पाहता आपण तात्विक दृष्टीने जर विचार केला तर सद्गुरूंचं महिमान, संतांचं महिमान सांगता येत नाही। जसं उपनिषदामध्ये वर्णन आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, त्या परब्रह्म तत्वाचं वाणीद्वारा वर्णन करता येत नाही। तुकोबारा म्हणतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली। मन वाचातीत तुझे स्वरूप, जे मनाची बुद्धीन मनाची नकीन लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किरजोगे काही होईल। अशा प्रकारे मनाच्या बुद्धीच्या पलीकडचं जे तत्व आहे ते तत्व वाणीच्या द्वारा आपल्याला वाणीनं वर्णन करता येत नाही। आणि अशामुळे त्याच तत्वाला प्राप्त झालेल्या, त्याच स्वरूपाला प्राप्त असणारे, ब्रह्मभूत असणारे संत जे आहे त्या संतांचं, त्या सद्गुरूंचं वर्णनसुद्धा वाणीनं करता येत नाही। मग वाणीनं जर त्यांचं वर्णन करता येत नाही, मग करायचं नाहीच का असा प्रश्न निर्माण होतो। करायचं नाहीच का, तर करायचं जेवढं होईल तेवढं। आपल्याला तहान लागली, तहान खूप लागलेली आहे। उन्हातून आलो, काम करून आलो, दमून आलो, खूप तहान लागली आहे रस्त्याने येता येता, परंतु जवळ पाणीने असं वाटत होतं पाणी केव्हा प्यायला भेटेल। परंतु चालता चालता पुढे एक अशी नदी वाहत होती
काचासारखं पांढरं शुभ्र निळं निळं भोर पाणी थंडगार पाहिल्याबरोबर असा आनंद वाटला की आता भरपूर पाणी प्यावं. बरं पिऊन पिऊन किती प्यावं लागेल? जेवढी तहान आहे तेवढं. म्हणून काय अख्खी नदी पिता येतं काय? नदीतील पाणी नाही. तसं संतांचं वर्णन वाणीनं करता येत नसलं, वाणीच्या पलीकडं जरी असलं तरीही सुद्धा किती करायचं म्हणजे आपल्या वाणीने होईल, आपल्या आवाक्यात तेवढं. त्याप्रमाणे आपल्या कुवतीप्रमाणे आपण संतांचं, त्याला शुद्ध मराठी भाषेत कॅपॅसिटी म्हणतात, तसं त्या पद्धतीनं आपल्या कुवतीप्रमाणे आपण त्या परमात्म्या त्या संत तत्वाचं वर्णन करावं. आणि का करतात साधू महात्मे, नाथ महाराज का करतात? याचं कारण आहे. सद्गुरूंचं वर्णन जरी करता येत नसलं तरी त्यांचं वर्णन केल्याशिवाय सामान्य जीवाला त्यांचं महत्त्व कळणार नाही. आणि सद्गुरूशिवाय मानवी जीवनात तरुणोपाय नाही. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक न कोणी आपल्याला तारून नेऊ शकत नाही. आणि म्हणून त्या सद्गुरूंचं वर्णन सामान्य लोकांना कळायला महत्त्व कळत नाही. तोपर्यंत माणसं एकामेकाशी बोलत नाही. आपण बऱ्याच दिवस सोबत जवळजवळ राहिलो पण बोललो का? परिचयच नव्हता. आता परिचय झाल्याशिवाय मनुष्य बोलत नाही. तसा हा संत शब्दाच्या माध्यमातून परिचय करून देतात. नाथ महाराज आपल्या सद्गुरूंचा परिचय करून देतात की त्यांना आम्ही वंदन का करतो? ते वाणीतीत आहेत. तर त्यांच्या वंदनाने माणसाच्या जीवनामध्ये हे सर्व सृष्टी आनंदाची होते, परमानंद प्राप्त होतो. त्यांच्या शब्दावर जर विश्वास ठेवला तर त्यांच्या विश्वासातून आपलं हित होतं. कारण संताशिवाय आपलं हित कोणीच करू शकत नाही. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. त्या परमात्मा आपल्यावर कृपा करेल, त्याची आपल्याला भेट होईल, त्याचं आपल्याला दर्शन होईल. हे मानवी जीवनातलं शेवटचं प्राप्तव्य, श्रेष्ठ आपलं हित, आपल्या मनुष्य देहाचं उद्दिष्ट कशानं जर पूर्ण होत असेल तर त्या संतांमुळे. आणि म्हणून त्या संतांच्या वाक्यावर आपल्याला विश्वास पाहिजे. आणि त्या विश्वासाने, श्रद्धेने जर त्यांचं वचन ऐकलं तर माणसाचा उद्धार होतो. आपण सप्रमाण, संयुक्तिक, या सदृष्टांत याने विस्ताराने याचा विचार केला. नंतर 10व्या ओवीमध्ये नाथ महाराज त्यांच्या चरणाच्या मातीची, ते रजकणाचं महत्त्व सांगतात. त्याची चरणीची माती अवचटे लागल्या चित्ती, जन्म मरणा होय शांती, चारी मुक्ती ओळगण्या. चारही मुक्ती ज्या आहेत त्या आपल्याकडे हात जोडून उभ्या राहतात. आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा म्हणून. आणि जन्ममरण कायमच माणसाचं खुंटीत होतं. नाहीतर जन्ममरण खुंटीत होतं का? कठीण आहे, संपत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे. आचार्य सांगतात की हा संसार जो आहे हा किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, वा नित्य व्हावे फजित. 2 पाठ आहे. किती वेळा जन्मायचं, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडलो आवर्ती भोवरा. तुकोबाराय म्हणतात की भोवरा, आता हा आपल्या नदीला तापीला पूर आला, इथून या ओढ्याला आईसाहेबांच्या समोर, या पुरामध्ये मोठमोठाले भोवरे पडतात. त्या भोवऱ्यामध्ये जर एखादा किडा जर अडकला, की एखादा जीव जर अडकला तर तो केव्हा निघेल? म्हणजे तो फिरतच राहील. त्याला कोणी काढणारा असला तर तो निघतो, नाहीतर मग त्याचं फिरणं चालूच आहे. म्हणून तसा जीव हा या मायारूपी नदीमध्ये अनेक जे भोवरे आहेत त्या भोवऱ्यामध्ये हा गटांगळ्या खात असतो. आणि त्याच्या मागं तोच जन्ममरण. फक्त श्रीगुरूसारखा दयाळू जर एखादा सत्पुरुष जर सद्भाग्याने बहुपुण्यानं प्राप्त झाला तर तो महात्मा आपल्याला या भवसागराचा, या भोवऱ्यातून, आपल्या जन्ममृत्यूच्या याच्यातून, भोवऱ्यातून आपल्याला वाचवू शकतो, काढू शकतो. आणि हे महत्त्व, हे महात्म्य त्या संतांच्या चरणरजात आहे. कशात?
चरण राजात माझ्या पायाची पायधूळ, एवढ्यामध्ये त्यांचं एवढं महात्म्य आहे. पुढे नाथ महाराज सांगतात, तो जेकडे पाहत जाये ते दिशा सुखरूप होये, त्याचे देथ लागती पाये तेथे धावे लवला आहे परमानंदू. काल आपण या ओवीचा विस्ताराने विचार केला. नाथ महाराज म्हणतात 2 प्रकारचं महात्म्य. पहिल्या याच्यामध्ये 10व्या ओवीमध्ये चरणराजाचं महत्त्व सांगितलं. आता या ओवीमध्ये 11व्या ओवीमध्ये नाथ महाराज त्यांच्या दृष्टीचं महत्त्व सांगतात. संतांची दृष्टी अतिशय श्रेष्ठ आहे. विषयाने बरबटलेला जसा एखादा जर मनुष्याला सर्पदंश झाला तर त्याचं विष उतारल्याशिवाय पर्याय नाही. ते कोणत्याही प्रकारानं ते विष त्याच्या शरीरातलं काढावं लागतं. तसं या देहाला, या देहामध्ये प्राप्त झालेल्या जीवाला प्रत्येकाला 5 फण्याच्या सर्पांनी चावलेला आहे. आणि ते 5 फणांचा सर्प म्हणजे कोण आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस या 5 विषयाबरोबर सर्पांनी आपल्याला चावलेला आहे. लोभरूपी सर्पानं चापलेला आहे, कामरूपी सर्पानं चावलेला. लोभ सर्प डंख लाखायक. नाथ महाराज म्हणतात लोभरूपी जो सर्प आहे हा चावला. हा सर्प सामान्य नाही, हा भुजंग म्हणजे कसा आहे? हा पांढरा विषारी सर्प आहे. सर्प हा विखार पांढरा. दादा तुकोबरा म्हणतात विखार असणारा, विषारी, भयंकर विषारी असणारा, कोबरापेक्षा कितीतरी पट्टीने, हजारो पटीने कोबराच्या विषापेक्षा हा सर्प अतिशय विषारी आहे. तो चावला तर त्याचं विष उतारता येईल, परंतु या सर्पाचं विष लवकर उतरत नाही. आणि त्याला विचारायला तसाच उतारिक मांत्रिक पाहिजे. आणि तो मांत्रिक फक्त सद्गुरू आहे. त्या सद्गुरूकडे एवढी शक्ती असते की त्यांनी जर विषयरूपी सर्पाने डंक केलेल्या जर जीवाकडे कृपादृष्टीने जर पाहिलं तर त्याचं विष झरकन खाली उतरून जातं क्षणार्धात. ज्ञानोबराय त्या संतांच्या सद्गुरूंच्या कृपादृष्टीचं वर्णन करत असताना 12व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या ज्या ओव्यात ना, त्या ओव्यांमध्ये सद्गुरूंच्या कृपादृष्टीचंच वर्णन केलं. तिथं आईच्या रूपकातून वर्णन केलं. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये. यामध्ये ओव्यामध्ये या ओव्यांमध्ये ज्ञानोबाराय जे वर्णन करतात ते सद्गुरूचं नाही, सद्गुरूचं वर्णनच करता येत नाही. सद्गुरूंच्या दृष्टीचं. आणि तीही दृष्टी कशी आहे? अनवरता आनंदे वर्षतीये. अखंड आनंदाचा वर्षाव करणारी दृष्टी आहे. तो जेकडे पाहे दिशा तू सुखरूप होत जाय. ज्या दिशेकडे पाहिल ती दिशा कशी होते? सुखरूप होत जाय आणि दुःख निवृत्त होत जाय. पुढच्या ओवीत ज्ञानोबाराय म्हणतात 12व्या अध्यायात, विषय व्याडे मिठी दिदल्या नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. 12वा अध्याय पाठ करणं चालू आहे त्याचा, म्हणून मुद्दाम विचारलं. ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. विषय व्याडे मिठी. व्याड म्हणजे सर्प, भुजंग, महाविषारी सर्प. आणि त्याने विषयरूपी सर्पाने नुसता डंक मारला नाही. काही सर्प काय करतात? डंक मारला की झुरकन पडून जातात. पण हा एवढा भयंकर जबर सर्प आहे हा की सर्पाने नुसती डंक मारला नाही तर चांगले आडे वेडे देऊन डंक मारला. आता म्हणजे पूर्ण विष त्याच्या अंगामध्ये उतारलं. काही सर्प चावल्यात. सर्पाचं असं आहे, सर्पदंश केल्यानंतर त्याने दात लावल्यानंतर जोपर्यंत फणा उलटा करत नाही तोपर्यंत त्याचं विष शरीरात उतरत नाही. त्याने नुसता असा सरळ जर फणा मारला तर त्याने पूर्ण विष उतरत होती. विषबाधा पण पाहिजे एवढी होत नाही. तो शरीरात विष केव्हा सोडतो? जेव्हा फणा मारल्यानंतर त्याने तोंड फिरवलं की विष शरीरामध्ये झरकन उतरलं, तो सोडतो. तर अशा वेळेस असा विष जर सोडलं तर महाभयंकर विषबाधा झाली. ती विषबाधा कशी काय उतरते? ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. म्हणजे विषय रहित होऊन जाते. हे सामर्थ्य कशात आहे? नजरेत. कशात आहे? नजरेमध्ये. नजर असते. काल आपण नजरचा विचार केला. पुराणामध्ये अशी गोष्ट आली. ओघाने काल विचार केला.
आता थोडक्यामध्ये याला आता स्मरणात आलं म्हणून सांगतो. पुराणामध्ये असा प्रसंग आला. भगवान शेषनारायण, शेषाचं काय झालं, एकदा डोकं दुखायला लागलं. काय ताण होता बिचाराला काय सांगा, परंतु डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागलं तर औषधी काय, पत्न्या म्हणायला झंडूबाम, अमृतांजन, आमच्या नागपूरची आदर्श AP स्पेशल, नाही काहीच चालणार नाही. मग याला काय पाहिजे, याला काय पाहिजे म्हणून अनेक उपचार करून झाले, पण फरक काही पडत नव्हता. शेवटी अश्विनी कुमारांकडे गेले. देवांचे डॉक्टर म्हणजे कोण, अश्विनी कुमार. अश्विनी कुमारांकडे गेले आणि अश्विनी कुमारांना सांगितलं आमच्या राजांचं डोकं दुखतंय, शेषनागांचं डोकं दुखतंय, त्याच्याकरता औषधी द्या. आता ते देवाचे वैद्य होते, ते का आपले वैद्य आहे काय. आले की पळा उलथे, पडा पालथे, डोळे ताना तोंड ताना, आ करा आणि ऊ करा. एवढं झाल्यानंतर अर्धा तास ट्रीटमेंट झाल्यानंतर सांगा तुम्हाला काय होतं. डोंबलं होते. आम्हाला काय होते कळालं असतं तर तुझ्याकडे कशाला आलो असतो आम्ही. हे आपले वैद्य आहे पैसे घेऊन. परंतु त्या वैद्यांचं तसं नव्हतं. त्यांना सांगितलं, त्यांनी विचारलं काय होते, आणि शास्त्र आपला तेवढा तंत्र तेवढा प्रखर आहे आपला, म्हणजे तेवढी त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, तेवढं त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आहे. परंतु आपला विश्वास नाही नो, आपल्या घरचं असल्यावर आपल्याला आवडत नाही असं आहे. तर त्या आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या नाडी परीक्षण, नेत्र परीक्षा अशा प्रकारच्या परीक्षा सांगितल्या गेल्या. तर नेत्र परीक्षा आणि यांनी स्मरण परीक्षा एक त्याच्यामधली अश्विनी कुमारांना सांगितलं किंवा काय होते म्हणून सांगा. आमच्या महाराजांचं जे शेषनारायणाचं डोकं दुखतं कसं कसं पद्धतीनं सांगितलं. लगेच औषधी तयार केली, जा म्हणे घेऊन जा. काय आत्मविश्वास. इथं औषधी करून तयार करून दिल्यानंतर तिथं पाताळात औषधी नेली आणि औषधी नेल्यानंतर त्या यांनी पाहिलं शेषनारायणाने काय केलं, त्यामध्ये त्या वाटी दिलेली होती भांडं, त्या भांड्यामध्ये त्या औषधी डोळ्याने पाहिली आणि पुन्हा सेवकांनी कपाळाला त्याच्या डोक्याला लावली. परंतु परिणाम झालाच नाही. एकदा लावली, दोनदा लावली, 8 दिवस पालटून गेले तरीसुद्धा विष मी उतरलं, म्हणजे डोकं दुखणं राहिलं नाही. पुन्हा सेवक गेले कोणाकडे, अश्विनी कुमारांकडे, आणि अश्विनी कुमारांना म्हणायला लागले की व अजून राहिलं, शक्यच नाही म्हणे. औषधी रामबाण औषधी दिल्यानंतर फरक पडत नाही, काहीतरी पथ्य चुकलं नाही, पथ्य चुकणारच नाही. मग झालं काय, पुन्हा औषधी दिली, पुन्हा 8 दिवसाची मात्रा झाली, सेवक पुन्हा आले. मग त्यांच्यावर पुन्हा सेवक आल्यानंतर तिसरनं ज्यावेळेस सेवक आले त्यावेळेस अश्विनी कुमार सांगतात त्यांच्या लक्षात आलं ते शेषनाग आहे आणि त्यांच्या नजरेमध्ये सुद्धा विष आहे, नजरेने सुद्धा विषबाधा होऊ शकते. तुमचे मालक तुम्ही औषधी डोक्याला लावत असताना पद्धत काय आहे, त्यामुळे आम्ही गेल्यानंतर औषधी त्यांना दाखवतो, ते डोळे भरून पाहतात आणि मग आम्ही त्यांना त्यांच्या डोक्याला लावतो. बरोबर आहे, गंमत इथंच पडते. आता गेल्यानंतर त्यांना सांगा तुम्ही डोळे लावून घ्या, नंतर औषधीला 5 मिनिटात फरक. घंटो का काम मिनटो में, 5 मिनिटात तुम्हाला फरक पडून जाईल. मग खरंच तसं झालं ना. सेवकांनी सांगितलं राजेसाहेब देवा आता डोळे उघडायचे नाही, औषधी लावेस तर डोळे उघडायचे नाही. 5 मिनिटात फरक पडला. का, मला सांगायचं काय, नजर दृष्टीमध्ये दोष असला तर त्याचे परिणामसुद्धा दोषच होतात. परंतु संतांच्या दृष्टीमध्ये दोष कशाचा हो, संत तर निर्दोष आहे. तुका तेथे अवगुणम न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी. तेथे अवगुण मिळतच नाही, दोष मिळतच नाही, गुण आहेत, सर्व गुण आहेत. आणि त्यांच्या दृष्टीमध्ये ह्या गुण आहे की त्यांनी जिकडं पाहिलं तिकडं सुख प्राप्त होते. विषयाचं विष असलं तर विषयाचं विषसुद्धा उतरून जाते. हे दृष्टीचं सामर्थ्य, दृष्टीचा महिमा नाथ महाराज यांचं वर्णन करतात सद्गुरूंच्या. त्याच्यानंतर उत्तरार्धामध्ये नाथ महाराजांनी त्याचे जे तर लागती पाय
तेथे धावे लवला आहे परमानंदू. संत ज्या ठिकाणी राहिले, ज्या ठिकाणी वास्तव्याला आले, ज्या स्थळाला त्यांचे पाय लागले ते स्थळ पावन होतं, पुनीत होतं आणि त्या स्थळाला प्रत्यक्ष परमानंद स्वरूप परमात्मा तिथं नांदतो. तुकोबाराय म्हणतात, शाती ठोकपणाने आत्मविश्वाने श्वासाने सांग, जेथे वसे भक्त राव तेथे नांदे देव संदेह नाही. जिथं भक्तराज राहतात तिथं देव आहेच नाही. माझ्या भाषेत बोलू का? थोडी उद्धट भाषा आहे, परंतु भक्तीच्या समोर त्याला तसंच व्हावं लागतं. जिथं भक्त भागवत वैष्णव संत असं तो म्हणे, तिथं परमानंद नांदतो. संतांच्या जवळ तो परमात्मा राहतो, अखंड वास्तव्याला राहतो. आणि म्हणून ते संत जिथं राहतात त्या या भूमीला त्यांच्या पायाजवळ सुख राहतं, आनंद राहतो. आता म्हणून त्यांच्याजवळ ऐका, संतांच्या चरणाची माती लागली तर जन्ममरण खंडित होतं. संतांच्या चरणाची माती जर आपण माथ्यावर घेतली तर आपल्याला त्रैलोक्य आनंदाचं दिसायला लागतं. 2 फायदे सांगितले मातीचे. तिसरा फायदा नजरेचा सांगितला. त्यांची नजर पडली, दृष्टी पडली तर आनंद प्राप्त होतो, सुख प्राप्त होते. चौथा फायदा त्यांच्या पावलाचा सांगितला. त्यांची पाऊल ज्या ठिकाणी उभे राहतात तिथं सुद्धा परमानंदच प्राप्त होतो. पर्यायाने संत महात्म्याच्या कुठल्याही अंगाने जीवाची संबंध येऊ द्या, जीवाला आनंद, परमानंद, मोक्ष, सुख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असं जर आहे तर मग काय करायचं? त्याचे वंदिता चरण एवढ्या करता आनंद कोणाला नको? आनंद नकोय कोणाला? सर्वेचा आजपर्यंत आम्हाला आनंद नको, सुख नको म्हणणारा अजून जन्माला यायचा आहे, अजून जन्माला यायचंय. तुम्ही म्हणाल महाराज काय सांगता, दुःख मागणारे होऊन गेले ना पुराणामध्ये. हो, रंती देवाने एवढे दिवस उपवास झाला तरी भगवंतासमोर दुःख मागितलं. जगात जेवढे प्राणी आहेत या सर्व जीवांना जेवढं दुःख होत असेल देवा, दुःख माझ्या वाट्याला दे आणि सर्वांना सुखी कर. लोकांकरता दुःखवी अनेकांच्या दुःखच मागितलं ना, पण का मागितलं त्याला माहीत होतं, त्यांना माहिती होतं रणतीदेवांना. आपण दुःख मागितलं लोकांचं, जीवांचं, परंतु त्या दुःख मागण्यामध्ये सुद्धा परमात्मा आपल्याला त्या दुःखाची हेच होऊ देणार नाही. दुःख आपल्याला भोगू कृपेने सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. ही परमात्म्याच्या कृपेने अवस्था प्राप्त झाली असते. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. नाथ महाराजांचा वासुदेव आहे. नाथ महाराज म्हणतात सुख दुःख समान झालेला आहे त्याला. सुख काय, दुःख काय, मान काय, अपमान काय, प्रतिकूल काय, अनुकूल काय, आपला काय, परका काय, याच्यातलं त्यांना म्हणजे पवित्र काय, अपवित्र काय, द्वंद्वच राहिलं नाही ना. द्वंद्व रहित अवस्था त्यांची झालेली असल्यामुळे त्यांना दुःखाचा संबंध जीवनामध्ये येतच नाही. उलट लोक जर दुःख होत असेल तर ते घेतात. कुंती मातेने दुःख मागितलं, विषय आपला पांगत जाईल, परंतु कुंती मातेने दुःख मागितलं त्यावेळेस आपण आला पुढे विषय, तर विस्ताराने आपण प्रमाणासह श्लोकासह त्याचा विचार आपण पुढे करू. पण तात्पुरतं तूर्त आता विचार असा करायचा. कुंती मातेला भगवंताने विचारला, आत्या तुम्ही जर मला एवढं दुःख आतापर्यंत भोगलं ते कमी झालं का? मग आता कशाला? देवा तुला एक सांगू वर, मग तुला दुःख मागते कशासाठी? अरे दुःखामध्ये तुझं सतत स्मरण होतं आणि स्मरण केलं, तुझं नामस्मरण केलं की तू आमच्या जवळ राहतो. आणि देव जर सोबत आहे तर मग काही प्रश्न आहे आनंदाला? हो, साधा प्रश्न. जो आमदारासोबत राहतो त्याला रेशन कार्डासाठी लाईन धरावं लागेल काय? नाही, कारण आमदाराच्या याच्यात त्याला सर्वच आयतं मिळतं. तसं भगवान जगाचा मालक जर सोबत असला, आनंद स्वरूप परमात्मा असला, तर मग दुःख होणार आहे का? म्हणून देवा तू सोबत राहतोस, तुझ्या करता, तुझ्या संगती करता, मग होत का विपत्ती पांडुरंग राहोचे.
दुःख असलं तरी चालेल, पण तुझं चिंतन सतत असलं पाहिजे. आणि जिथं देवाचं चिंतन आहे, नामस्मरण आहे, भक्ती आहे, तिथं सुख आहे, तिथं आनंद आहे, तिथं समाधान आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून एकुंती माता सुद्धा दुःख मागते. ते दुःखासाठी नाही, आनंदासाठीच, सुखासाठीच. आणि मग असं जर आहे तर म्हणून त्या संतांचे, नाथमहाराजांच्या स्वामींचे, श्रीगुरूंचे, सद्गुरूंचं काय करावं, या लागी त्यांचे वंदिता चरण या करताच, या परमानंदा करताच त्यांचे चरण वंदिता, त्यांचं चरण आपण वंदन केलं पाहिजे, त्यांना आपण स्मरण केलं पाहिजे, त्यांच्या चरणाला आपण नमन केलं पाहिजे. आणि तर जर त्यांच्या चरणाला जर वंदन केलं तर जीवासी ओढवे शिवपण, चरण स्पर्शे स्वानंद पूर्ण, अगाध महिमान गुरुचरणी. नाथ महाराज म्हणतात की हा गुरुचरणाचा महिमा अगाध आहे. गुरुचरणाचा महिमा हा वर्णन करता येत नाही, अगम्य अशा प्रकारचा आहे की ज्या चरण स्पर्शे स्वानंद पूर्ण, स्वानंद प्राप्त होतो. म्हणजे आत्मानुभव, आत्मानंद जीवनामध्ये माणसाला प्राप्त होतो. आणि त्याचा जो जीवपणा आहे, तो जीवपणा जाऊन त्याला शिवपणा म्हणजे आत्मस्वरूपता त्याला जीवनामध्ये प्राप्त होते. म्हणून त्याने जीवनामध्ये श्रीगुरूंची सेवा, श्रीगुरूंच्या चरणाची सेवा, नमन त्याने केलं पाहिजे, चरणाला स्पर्श केला पाहिजे. आणि त्यातून आपल्याला आनंद प्राप्त होतो. असा श्रीगुरूंच्या चरणाचा महिमा, संतांच्या चरणाचा महिमा वर्णन करतात. अनेक ठिकाणी नाथ महाराजांनी एका ठिकाणी असं वर्णन केलं, संत चरणाचा महिमा काही न कळे आगम निगमा. संत चरणाचा जो महिमा आहे, वेदाला आणि शास्त्राला सुद्धा आगम निगमा म्हणजे वेदशास्त्राला सुद्धा संत चरणाचा महिमा प्राप्त सांगता आला नाही. तर नाथ महाराज सांगतात, लाभे लाभ संत चरणी, मोक्ष सुख वंदी पायवाने. लाभाला सुद्धा लाभ प्राप्त होतो. सर्वात मोठा लाभ आहे परमात्मा. सर्वात मोठा लाभ कुठला आहे? परमात्मा. परमात्मा प्राप्तीपेक्षा परमात्मा भेटीशिवाय दुसरा लाभ जगतामध्ये कुठलाच नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ जगतामध्ये दुसरा कुठलाच नाही. गीता सांगते, यल्लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. भगवान म्हणतात की या लाभापेक्षा दुसरा तुका म्हणे आता लाभ नाही या परता. या लाभापेक्षा दुसरा श्रेष्ठ लाभ कुठलाच नाही. म्हणून संतांचं चरणाचा महिमा अगाध आहे. नाथ महाराज म्हणतात आता त्या चरणाचा, त्या संत चरणाचा महिमा अगाध असल्यामुळे, परमानंद प्राप्त होत असल्यामुळे आता एकच करावं, त्या गुरुचरणाच्या आता इथून पुढे ज्या ओव्या आहेत ना, 12, 13, 14 या 14 म्हणजे या 3 ओव्यामध्ये नाथ महाराजांनी संत चरण सेवेचं महत्त्व, महिमा सांगितला, मोठीपणा सांगितला. खूप मोठेपणा आहे संतांच्या चरण सेवेमध्ये, संतांच्या चरणामध्ये, सेवेमध्ये. म्हणून संतांची सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे. ज्यांच्या जीवनात संत सेवा आहे ना, त्यांचं जीवन अपवित्र जीवन आहे. जसं आपण काल पाहिलं, ज्यांच्या जीवनामध्ये संत चरण प्राप्त होऊन जो त्याचं सेवन करत नाही तो प्रेत आहे. तसंच संत चरणाची सेवा ज्याला घडत नाही, सेवा करणं वेगळं आहे का, सेवा करणं वेगळं आणि सेवा घडणं वेगळं. म्हणजे आपण सेवा जरी करत असलो तरी ज्याची करतोय त्याला ती पसंत पडली पाहिजे. म्हणून वैकुंठवासी गुरुवर्य यादव महाराज आम्हाला सांगायचे, कीर्तन प्रवचनातून ते सांगायचे, पत्नीने पतीची सेवा अशी करावी का पतीला मानावेल अशी, का आपल्या मनासारखी करावी. पतीला आवडतो दुधाचा चहा, बिना दुधाचा चहा, आणि हे करून देते दुधाचा चहा, जमेल का? नाही. पतीला गोड स्वयंपाक आवडतो, हे आले की खुरुसण्या मिरचीचीच भाजी करून देते. आवडेल का? याला सेवा म्हणतात का? नाही. म्हणजे पत्नीने पतीला आवडेल अशी सेवा करावी. भक्ताने भक्ती कशी करावी? देवाला आवडेल तशी. आणि देवाला आवडणारी भक्ती कशी आहे? हेची थोर भक्ती आवडते देवा.
संकल्पावी माया संसाराची, ही श्रेष्ठ प्रकारची संसाराची माया आसक्ती सोडून देणे आणि ती आसक्ती परमात्म्यामध्ये प्रीती ते प्रेम देवावर करणे, ही भक्ती आहे आणि ही श्रेष्ठ प्रकारची भक्ती आहे. परंतु ते आपण तशी करतो का? नाही. आपण माया देवावर करत नाही. आपली माया कुठं मायेत गुंतलेली आहे हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून आपली श्रेष्ठ भक्ती ठरत नाही. परंतु भक्ताने देवाला आवडेल तशी भक्ती करावी. बरं, शिष्याने कशी सेवा करावी? गुरुला आवडेल तशी का आपल्याला आवडेल तशी? नाही. आपल्याला आवडेल तशी सेवा कधी नाही. संतांना आवडेल त्यांच्या मताप्रमाणे त्यांची सेवा करावी. आणि अशी सेवा आपल्या जीवनामध्ये करत असताना अशी जर समजा म्हणून ती सेवा त्यांच्या मताप्रमाणे जर घडली तर ती त्याचा स्वीकार करतात. नाही तर आहे बुवा सोबत, आता आहेच तर राहू द्या. गंमत कशी आहे, नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. गोचिळा आवडे म्हशी, परी म्हशी ना आवडे. म्हशीला गोचिळ आवडतात का? गोचिळाला म्हैस जरी आवडत असली तरी म्हशीला गोचिळ आवडतात का? नाही. कारण गोचिळाला रक्त आवडतं, रक्त प्यायला मिळतं म्हणून तो म्हशीच्याच काशीत राहतो. पण म्हशीला गोचिळ आवडत नाही, कारण हा रक्त पितो, जवळ राहतो पण काय करतो? रक्त पितो. तसे काही लोक महाराजांच्या जवळ राहतात आणि महाराजांचं शोषण करतात, महाराजांच्या जवळ राहतात आणि महाराज बाजू झाले की माहिती आहे ना महाराज कसे आहे, तेच महाराजांना म्हणजे याला रक्त पिणं म्हणतात. मग असे सेवक, असे भक्त किती दिवस राहिले तर आवडतील का? त्यांची सेवा आवडेल का? नाही. तर सद्गुरूच्या मनासारखी भक्ती सेवा असेल आणि ती घडावी. आणि ती जर घडत नसेल तर नाथ महाराज म्हणतात या भूमीवर त्याचं नुसतं शरीर, नुसतं प्रेतरूप आहे, बिना जीवाचं त्यांचं शरीर आहे. ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती व त्यांची सेवा घडत नाही. स्मशान ते भूमी प्रेत रूप जन, सेना सेवा भक्तिहीन ग्रामवासी. तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात की सेवा, तुकोबराय म्हणतात स्मशान ते भूमी प्रेतरूप जन, ज्या भूमीत ज्याला जो सेवा भक्तिहीन ग्रामवासी, जो भक्ती करत नाही, जो सेवा करत नाही, तो सेवाहीन असणारा, भक्तिहीन असणारा जो मनुष्य ज्या गावात राहतो ते गाव, ते भूमी अक्षरशः स्मशानभूमी आहे आणि तो प्रेत आहे. कोण? सेवाहीन. आणि सेवा माणसाच्या जीवनात घडलीच पाहिजे, कारण सेवेचा अतिशय फार मोठा महिमा आहे. सेवा तुम्हाला तो असं ज्ञानोबराने असं पराकोटीचं सेवेचं वर्णन केलेलं आहे. मला ओवी म्हणायचं, मला तो विषय आणायचा नव्हता एवढा, मला डायरेक्ट पुढे जायचं होतं आज, पण आलीच ओवी, पुढे जातच येत नाही. ज्ञानोबराने सुंदर वर्णन केलं. सेवा तत्व हे एक असं तत्व आहे या सृष्टीमध्ये, अधिकार नसताना अनधिकार्याला सुद्धा, पाप्यातल्या पाप्याला सुद्धा उच्च पदाला नेऊन पोहोचवणारं तत्व ही सेवा आहे. ही सेवा आहे. सेवा माणसाला कुठं काय नेईल सांगता येत नाही. तुम्ही पहा, सेवा करणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये लाभ, सेवा करताना त्यांना वाटते, परंतु त्याचा फायदा त्यांच्या जीवनात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ब्रह्म करी जीवा शोच्या तेही 13वा अध्याय. आघव्या दैवा जन्मभूमी परमसेवा, ब्रह्म करी जीवा शोच्या तेही. ज्ञानोबराय म्हणतात 13व्या अध्यायामध्ये, आचार्योपासनम याला, या पदावर चिंतन करताना, सुरुवात करताना प्रारंभीला ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायात ओवी सांगितले की आघव्या दैवा जन्मभूमी परमसेवा. अर्जुना, जगात जेवढे भाग्य असतील, किती भाग्य आहे? आता भाग्य कशाला म्हणावं? भाग्य बहुसंमत असं विचार आहे. कोणाच्या दृष्टीने काय भाग्य असेल हे सांगता येत नाही. अगदी एका वाक्यात सांगू, जो ज्या अवस्थेत आहे, काय, जो ज्या भूमिकेत आहे, अवस्थेत आहे, त्या भूमिकेत, त्या अवस्थेत, त्या परिस्थितीत त्याला अप्राप्त असणारं, त्याच्या इच्छित आणि इच्छेच्या अपेक्षेने न प्रयत्न न करता त्याला जे मिळालं
ते मिळणं म्हणजे काय, माणसं काय समजतात, भाग्य समजतात. किचकट वाटलं का थोडं? पुन्हा एकदा सांगतो, आपल्या अवस्थेत ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेत असताना त्याला जे प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं त्याला प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे, परंतु प्रयत्न न करता अचानक त्याला मिळणं, याला काय म्हणतात, भाग्य म्हणतात. आणि मग कोण्या अवस्थेत असेल, भाऊ तुम्हाला एक घडलेला गोष्ट सांगतो, माझ्या जीवनातली मी बऱ्याच वेळा सांगतो. पंढरपूरमध्ये चातुर्मास्यामध्ये राहत असताना चंद्रभागेला आपल्या उद्धव घाटावरून खाली उतरलो आम्ही. प्रदक्षिणा करत असताना उतरलो. खाली गेल्यानंतर ते भिकारी माणसं बसलेलेच असतात, ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. त्यांना म्हणून काय, मागच्या जन्मातलं काही प्रारब्ध असेल म्हणून आता भिक्षेवर पोट भरावं लागतं. पण एक भिकारी त्या दिवशी एवढा प्रसन्न होता, एवढा समाधानी होता, मला आश्चर्य वाटलं. म्हणलं आपण हातानं स्वयंपाक करून खातो तरी आपल्या चेहऱ्यावर समाधान नाही, एवढं आज या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावर तुकडे दुसऱ्याचे तुकडे खाऊन बोलणं खाऊन या भिकाऱ्याच्या चेहऱ्याला समाधान कसं. मला राहवलं नाही, मी त्याला विचारलं, म्हटलं भाऊ मी रोज इथून येता जाताना पाहतो, तुम्हाला प्रदक्षिणेला येताना पाहतो, आंघोळीला जाताना पाहतो, तर तुम्ही केव्हाही असे नर्वसलेल्या रडक्या चेहऱ्याचे दिसतात हो, तुमच्या चेहऱ्यात समाधान नाही. आज तर तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. म्हणत मारतो म्हणले, महाराज आज माझं भाग्य उदयाला आलं. काय म्हणला, मला वाटलं काहीतरी याला सापडलं. त्याला म्हटलं का हो, काय झालं, सांगण्यासारखं सर सांगाल. तो म्हणले, आज एक श्रीमंत मनुष्य आला, त्याने मला 5 रुपयाचा फुकट चहा पाजला. माझं भाग्य आलं म्हणे. तुम्ही सांगा, 5 रुपयाचा चहा मिळणं भाग्य आहे काय? परंतु आपल्याला भाग्य नाही ना, आपल्याला सहज आहे, त्याला भाग्य आहे. कारण त्याला 5 रुपये काय, 1 रुपयासुद्धा सन्मानानं कोणी देत नाही. याला 5 रुपयाचा चहा पाजला, तो भाग्य म्हणायला लागला. दृष्टांत गोष्टी भरपूर सांगता येतील आणि गोष्टी लोकांना चांगल्या पटतात, सिद्धांत लवकर पटत नाही. असं तर अशा प्रकारचं भाग्य. परंतु जगात जेवढं भाग्य असेल सर्वात श्रेष्ठ भाग्य आहे ते म्हणजे भगवत भक्ती श्रेष्ठ जाण, तेने भाग्य परिपूर्ण उद्धवा. नाथ महाराज म्हणतात, वै धने जे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्व अति गौण. भगवत भक्ती श्रेष्ठ जाण, तेने भाग्य परिपूर्ण उद्धवा. परिपूर्ण भाग्य उद्धवा. भगवान म्हणतात, उद्धवजी भाग्य कुठलं आहे परिपूर्ण, भगवत भक्ती श्रेष्ठ जाण. भगवंताची भक्ती घडणे ही सर्वात मोठी श्रेष्ठ लाभ आहे, सर्वात मोठं भाग्य आहे. आणि त्याही भाग्याला, भक्तीसारखं भाग्य आपल्या पदरात पाडून देणारी जर जगात जर एकमेव शक्ती जर कुठली असेल तर ती आगव्या दैवा जन्मभूमी परमसेवा. ही जन्मभूमी जी आहे, सेवा जी आहे, ही सेवा भक्तीला जन्म देणारी. भूमी म्हटलंय, सेवा हे काय सांगितलंय, भूमी. कोणतंही पीक कुठंही येत नाही, कोणतंही पीक कुठंही येत नाही. केळी तुमच्या नागपूरकडे अकोल्याकडे येणार नाही, ती यावल रावेरवाल्यांनी जळगाव जिल्ह्यातल्याच लोकांनी काढावी. आता तुम्ही कृषी क्षेत्रातले तज्ज्ञ माणसं आहात, त्याला भूमी परीक्षण करावं लागतं, त्या भूमीत तेच पीक येईल. भात कोकणासारखा तुम्ही किती कष्ट करा, आपल्याकडे येणार ती क्वालिटी, आपल्याकडे ते येणार नाही. परंतु पेरलं तर कुठंही काही उगवतं, उगवण्याला महत्त्व नाही, त्याचं उत्पन्न यायला महत्त्व आहे. तसं परंतु सेवा, भाग्याला जन्म देणारी जी भूमी आहे ती सेवा आहे. आणि ती सेवा जर घडली तर ब्रह्म करी जीवा शोचाते. पवित्र असणारा, अल्पज्ञ असणारा, अल्पशक्तिमान असणारा, दुःखी असणारा, संकोचित असणारा जो जीव आहे त्या जीवाला सुद्धा व्यापक, अमर्याद, सुखरूप, ज्ञानी, परिपूर्ण, व्यापक, समर्थ बनवणारं जर कोणी असेल, ज्ञानस्वरूप बनवणारं जर कोणी असेल तर ती सेवा आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे. सेवा भाग्याने आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. श्रेष्ठ ज्या याच्यात आहे तो नाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात, उद्धवा स्वमुखे सांगे श्रीकृष्ण. भगवान म्हणतात, भगवान स्वतः सांगतात की उद्धवाला सांगतात, संत सेवा जान सर्वश्रेष्ठ. संतांची सेवा
ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. सेवा करत नाही का आपण? सेवा करतो, परंतु कोणाची सेवा श्रेष्ठ नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगा. सोसावाय दुःखाचं डोंगर भोगणारे संसाराचा दास होतो. अरे प्रभू झाला तरी संसाराचा दास. जगातला किती श्रीमंत होऊ द्या, किती प्रतिष्ठित पदवीधर होऊ द्या, शिकलेला होऊ द्या, परंतु तो शेवटी काय आहे? संसाराचा दास आहे. संसाराचा दास झालं होण्यात काय पुरुषार्थ आहे हो? काही बायकोचे दास आहेत, बायको म्हणेल तसे वागतात, बायकोचे दास आहेत अनेक प्रमाण आहे. आता आपण जास्त म्हणजे पिंजत, जास्त जेवढं पिंजलं तेवढं पिंजातं, आपल्याला तिकडं जायचं नाही. परंतु सर्वात श्रेष्ठ सेवा ही संत सेवा आहे. भगवान उद्धवाच्या निमित्ताने साऱ्या जगाला सुद्धा सांगतात. म्हणून संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये मिळेल, होईल तेवढी कोण्याही आपण त्या संतांची सेवा करायला भावे. संत सेवा करिता देवा माने. ते कोणत्याही भावनेने तुम्ही संतांची सेवा करा, भलतिया भावे. एखाद्या श्रीमंताची सेवा, पुढाऱ्याची सेवा केली तर त्याच्या मनासारखी केली तर फल आहे. मी मागे दृष्टांत सांगितला होता, जसं परीस आहे. परीसाला लोखंडाने कोण्याही भावनेनं स्पर्श केला तर काय होणार आहे? सोनंच होणार आहे. आपल्याला याने सोनं करावं म्हणून चांगल्या प्रांजळ भावनेने तो परिसाजोड गेलो लोखंड, तरी ते काय करणार आहे? सोनंच. आणि याने आपली जात नष्टच करणं लावली. कोण? परिसानं. म्हणून त्याला मारायला, घाव घालायला जर परिसाचं जर लोखंड गेलं घन बनून, तर काय करणार आहे? अरे स्पर्श झाल्याबरोबर सोनं. तसं संतांना तुम्ही कोणत्याही भावनेनं शरण जा, त्यांचा उद्धार. च्या संपर्कात कसे आले हो? मत्सरातून आले ना, विरोधी भावानं आले, परंतु काय? उद्धारच. तृतीया भावे शंत सेवा करिता देवा ते माने. देवाला सुद्धा ते मान्य होते. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संत देवाला ती मानते. आणि म्हणून शुद्ध अंतकरणाने तसं त्यांच्याकडे गेलो तर त्यांचे कोणत्याही भावनेनं ते स्वीकार करतात. ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात, भलती या भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. ज्ञानोबरायांना तुम्ही कोणत्याही भावनेनं शरण जा, भलती या भावे, कोणत्याही भावानं जा, परंतु जन्म मरण खंडित केल्याशिवाय ज्ञानोबरा राहत नाही, सद्गुरु राहत नाही. परंतु शुद्ध अंतकरणाने जर त्यांना शरण गेले तर ती संत सेवा घडते. शुद्ध अंतकरणाशिवाय त्यांची खरी सेवा घडत नाही. म्हणून अंतकरण शुद्ध करावं आणि त्यांची सेवा करावी. नाथ महाराजांचा न होता शुद्ध अंतकरण संत सेवा न घडे जाण न होता. म्हणून शुद्ध संकल्प वाचून संत सेवा न घडेची जाणं. आपण मनामध्ये शुद्ध संकल्प करावा संत सेवेचा आणि ती सेवा करावी. ती सेवा घडते. ऐका, भलत्या भावे म्हणजे कोणत्याही भावानं त्यांना शरण गेलो, त्यांची सेवा केली तर ती सेवा करावी लागते. ती सेवा आपण करतो, परंतु घडेलच पाहिजे. एखाद्या वेळेस कोणत्याही भूमीमध्ये मुरबाड जमिनीमध्ये जरी पेरलं तर ते उगवणार नाही काय? उगवेल, परंतु जे उत्पन्न मिळायला पाहिजे ते उत्पन्न मिळणार नाही. तसं संतांना तुम्ही कोण्याही भावनेनं सेवा केली तर त्याचं पुण्य मिळेल, आपल्याला पुण्य होईल, पण उद्धारा येईल पद. याच्याकरता आपलं अंतकरण शुद्धच पाहिजे. ते शुद्ध असल्याशिवाय आपल्याला ते फल मिळणार नाही. म्हणून शुद्ध संकल्पाने संत सेवा केली तर त्या सेवेतून तुकोबारा म्हणतात, एका जनार्दनी सेवा हेची देवा उत्तम. न घडे योग याग जप तप. योग याग जप तप ज्यानं जे घडत नाही ते सर्वच सर्व संत सेवेनं घडतं. आणि म्हणून नाथ महाराजांचा एक अभंग, प्रसिद्ध अभंग आहे, मी उच्चारल्याबरोबर तुमच्या ओठावर येईल. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने
तुटती भवाची बंधने. हरिप्राप्तीसी पाय धरावे संतांचे पाय. इथं संतांचे पाय धरावे म्हणजे धरूनच ठेवावे असा त्याचा अर्थ नाही, म्हणजे सेवावे. धरावे शब्दाचा अर्थ सेवावे, सेवा करावी. आणि त्या सेवेतून काय होतं, हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही, आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारच्या संत सेवेचं महत्त्व नाथ महाराज सांगतात. त्यांची सद्भावे घडते घडे जै घडे सेवा, तै जीवित्व शोधिता न मिळे जीवा, तव शिवही मुकला जीव भावा, हा अभिनव ठेवा. सेवे माझी ठेवा म्हणजे साठा, निधान. हे निधान या सेवेनं प्राप्त होतं. भाग्याचा जो ठेवा आपण म्हटला मगाशी ज्ञानोबरांच्या भाषेत, ते भाग्याचा ठेवा आपल्याला ब्रह्मरूपतेचा ठेवा त्या संतांच्या सेवेमध्ये प्राप्त होतो. म्हणून संतांची सेवा आपल्याला घडायला पाहिजे. नाथ महाराज बराच विचार सांगतात. ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, तव सद्भावे जे घडे सेवा, जीवन जीवित्व शोधिता न मिळे जीवा, तव शिव ही मुकला जीव भावा, हा अभिनव ठेवा सेवे माझी. त्या सेवेमध्ये अभिनव ठेवा, श्रेष्ठ अशा प्रकारची सेवा आहे, अलौकिक अद्वितीय अशा प्रकारची सेवा आहे, आश्चर्यकारक अशा प्रकारची सद्गुरूंची सेवा आहे. नित्य करिता गुरुसेवा, प्रेम पडिबर होत जीवा. नाथ महाराजांचा अभंग आहे. प्रेम पडिबर होत जीवा म्हणजे त्याला भगवत भक्ताची याची भगवंताची भक्ती राखते. आणि म्हणून श्रीगुरु पाठी राखा होय सद्गुरु जयासी, कळीकाळ तयासी बाधित येना. त्याला कळीकाळ सुद्धा काही करू शकत नाही. अशा प्रकारची त्यांची जी श्रेष्ठ सेवा आहे, त्या सेवेतून माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा फायदा होतो, पणा संपून जातो. हा एक सेवेतला फायदा. दुसरा आहे की त्यांना त्याचा दुसरा फायदा जाणे, ही अतिशय श्रेष्ठ प्रकारची सेवेचं फल त्यांच्या जीवनात आहे. 14व्या ओळीमध्ये नाथ महाराज सांगतात, जो जासी आश्वासी आपण, त्यासी हरिहर वंदिती पूर्ण, कळी काळ घाली लोटांगण, रिगती शरण काम क्रोध. नाथ महाराज म्हणतात, ज्यांच्या जीवनामध्ये सद्भावाने ही संत सेवा घडली आणि त्या संत सेवेने सद्गुरू प्रसन्न झाले, सेवेने सद्गुरू प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर ते आपण जे म्हटलं ते आपली अपेक्षा पूर्ण करतात. गीतेमध्ये असा प्रसंग आला, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञान, ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगतात, श्रीगुरूंकडे जावं. त्या श्रीगुरूंकडे जर गेलं ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताय भजावे सर्वस्वेसी. त्या संतांच्या सेवेकरता त्यांची सेवा करावी, तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांची गर्वरहित होऊन कायेने वाचेने मनानं त्यांची सेवा करावी. आणि सेवा केल्यानंतर मग अपेक्षा त्यांना आपल्या मनातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारावे. ते प्रसन्न झालेले आहेत असं पाहून मग अपेक्षित आपुले, तेही सांगितले पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नये. अंतकरण आपले अपेक्षित तेही सांगिती पुसिले म्हणजे आपली जी अपेक्षा आहे ती अपेक्षा, आपली इच्छा पूर्ण केल्याशिवाय एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करीती मनोरथ, पूर्ण करती मनोरथ, घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. संतांची सद्गुरूची सेवा जर केली आणि त्यांनी आश्वासन दिलं, एकदा आशीर्वाद दिला की माणसाचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. त्यांच्या वचनाप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलं की उद्धार माणसाचा होतोच. म्हणून संसाराच्या सद्गुरूंच्या त्या आश्वासन ज्याच्या पाठीमागे आहे तो त्याच्या जीवनामध्ये फायदा काय होतो. ज्याला सद्गुरूने आश्वासन दिलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्रीगुरूंचा आशीर्वाद, श्रीगुरूंचं आश्वासन असतं. चिंता करू नका, काय करा, फक्त भगवंताची भक्ती करा, स्मरण करा. असं सद्गुरूंनी एकदा आश्वासन दिलं की त्याच्या जीवनामध्ये हरिहर वंदिती पूर्ण,
ज्याला सद्गुरूने हाती धरलं, संतांनी हाती धरलं, त्याला हरी आणि हर म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू सुद्धा त्यांना काय करतात, वंदन करतात. कोणाला? सत्शिष्याला. सद्गुरूचा जो खरा सेवक झालेला आहे, ज्याला श्रीगुरूंनी सद्गुरूने मानलेला आहे, ज्याला आश्वासित केलेला आहे, मान्य केलेला आहे, अशा शिष्याला, अशा साधकाला प्रत्यक्ष भगवान शंकर आणि यात पायदन नवल नाही तर अजून सांगतात, कळिका